तर मित्रांनो 5 दिवसाची बुकिंग पडली होती महाबळेश्वरची. एअरपोर्टवरनं पिकअप होता. रात्री 11:30ला पिकअप केला पार्टीला. पार्टी आली, बोलली की महाबळेश्वरला जायचंय, ब्राईटलँड हॉटेल म्हणून. मी म्हणलं ठीक आहे. तिथनं निघलो, 11:30ला निघलो तिथनं. 1 वाजला होता मला यायला इथं हॉटेलपाशी. फुल अंधार आणि त्यामध्ये पाऊस पण भरपूर पडत होता आणि धुळी वगैरे साचली होती मरणाची, नाही का. त्यामध्ये काही दिसेना आजूबाजूच्या साईडचं काय. त्यांच्या हॉटेल समोरच एक छोटी पार्किंग आहे, तिथं गाडी लावली मी आणि झोपलो ना. त्यानंतर यायला लागले आवाज वेगवेगळे. मी म्हणलं काय विषय बाबा, आवाज बिवाज काय यायला लागल्यात. गाण फाटते. उठून बघायला काय विषय काय नाही. सकाळी उठलो नाही का, म्हणजे झोप तर आलीच नाही, थोडंफार झोप लागली. पण सकाळी उठलो बघतोय तर भेंचोत अर्धी निम्मी मशीनभूमीत गाडी लावली मी. सकाळी डायरेक्ट कपाळात गोट्या आई झवली. म्हणलं कुठं गाडी लावली आणि कुठं आलोय म्हणलं मी रात्री. चला तुम्हाला ती मशीनभूमी दाखवतो आणि हॉटेल पण दाखवतो, नाही का. कोणी हॉटेलपाशी आले असेल तर मला कमेंट करून सांगा. भाई पाटून 4 झाली, चला तुम्हाला हॉटेल दाखवतो. तर मित्रांनो पाऊस पण फुल मजबूत चालू आहे. म्हणलं तुम्हाला दाखवच नाही का स्मशानभूमी. रात्री मी तिथं थांबलेलो तेव्हा का अख्खा जंगली इलाका आहे, नाही का. आणि तिथं मी एकटाच थांबलोय. त्यानंतर या सगळ्या गाड्या आल्यात. मला तुम्हाला हॉटेल पण दाखवतो भाई. फाटून 4 झाले असले जंगलामध्ये. फुल आवाज बिवाज यायला लागले. पाऊस पण फुल चालू आहे नाही का जोरामध्ये. डेंजर विषय बाबा. आई घातली ना अजून 4 दिवस काढायचे तिथं. काय माहित घरी येतो का नाही रिटर्न. बाबा गाण फाटून धिंगाणा झालाय फार. बघा यांचं हॉटेल आहे, ब्राईटलँड म्हणून हॉटेल आहे. आणि आपली धन्नो काय धन्नो झोप आले नाही रात्री. गाण फाटून निघाला आईचा दाना. आई जवली बाबा.